मशाद आहे ना इराणमधली सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड सिटी आहे, म्हणजे तेहरान नंतर मशादचा नंबर लागतो. हे मी घेतलं चिकन आणि इथली इराणी रोटी, इराणी ब्रेड जबरदस्त होता यार. कालचा ब्रेड एक नंबर होता. इथे अशा टाईपची साखर असते आणि या साखरेमध्ये ना एक सॅफ्रॉन टाकलेलं आहे. सॅफ्रॉनला यार आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात. मशादमधलं एक टिपिकल फ्रूट शॉप बघा, इथे मस्त तर मित्रांनो फायनली निघालोय बाहेर थोडंसं एक्सप्लोअर करण्यासाठी. काल जिथे आलो होतो ना सुपर मार्केटला, त्या सुपर मार्केट जवळ आलेलो आहे. तर मला पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची आहे. असा काही इकडचा सध्या माहोल आहे, आपण बघू शकतो. थंडी आहे यार, थंडी आहे म्हणजे 5-6 डिग्री टेम्परेचर आहे आता सध्या. आणि हात थोडेसे ना थोडेसे असे गारटलेले, पण ठीक आहे. कझाकिस्तानपेक्षा थोडी कमी थंडी आहे, पण थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. आता इथे सुपर मार्केटमध्ये आलो आहे. सुपर मार्केट आहे. नमस्ते, हॅलो, हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम? मेहदी. मेहदी, ओके. यू स्पीक इंग्लिश? स्पीक इंग्लिश लिटिल बिट. हिंदी? यू स्पीक हिंदी? नो हिंदी, ओके. मशादमधली माझी दुसरी सकाळ आणि एक लोकल मुलगा आला माझ्याशी बोलायला. क्युरियस होता बराच. माझा इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळ्या गोष्टी तो विचारत होता. तर मित्रांनो, तुम्ही पण हातवाद चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका आणि जर शक्य असेल तर इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. चांगल्या पोस्ट तरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता इथून पाण्याची बॉटल घेऊ. लोक इथले खूप जास्त फ्रेंडली आहे, तर चांगलं वाटतं यार, भारी वाटतं. म्हणजे जे पण इकडे कोणी येतात ना ते ग्रीट करतात, स्वतःहून बोलायला बघतात. आता तो मुलगा आला, स्वतःहून बोलायला लागला. इंग्लिश एवढं येत नाही इथल्या लोकांना, पण तरी ते प्रयत्न करतात की बाबा जेवढे असे बाहेरचे लोक आहेत किंवा जे टुरिस्ट येतात, जे फॉरेनर्स असतात, ते त्यांना ग्रीट करतात. आता एक काम करू, आतमध्ये जाऊ, पाण्याची बॉटल घेऊ आणि त्याच्यानंतर मग बघूया. तर ही मित्रांनो पाण्याची बॉटल घेतली मी आता. आणि केवढंच आहे काय माहीत नाही, कारण की रियाल आणि तोमानमध्ये थोडासा पंगा आहे आपला. तुम्हाला माहिती, मला काल सांगितलं होतं. पण आता बघू याची एक्झॅक्ट प्राईस किती राहणार आहे आणि बघूया काय होतं ते, आहे ना. बाकी हे काल जे तुम्हाला दाखवलं सुपर मार्केट, तेच सुपर मार्केट आहे, मस्त आहे. सलाम. हे इथे अंडे मिळतात ना, त्याच्यावरती अशी काहीतरी स्टॅम्प केलेलं असतं. तर माहीत नाही ते एक्सपायरी डेट आहे का काय, का मॅन्युफॅक्चरिंग डेट, आय डोंट नो. इथे अगरबत्ती पण आहे, आपल्याकडे जी राहते ना ती सेम अगरबत्ती पण आहे. पाण्याची बॉटल घेऊन निघालो यार तिकडून. सिम कार्डचा काहीतरी जुगाड लावावा लागेल. सिम कार्ड शिवाय इथे मी एक्सप्लोअर नाही करू शकत, कारण माझ्याकडे इंटरनेट नाही आहे. तर सिम कार्ड पहिले बघूया कुठे मिळतं आहे. सिम टाकू आणि मग बघू कुठे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल. बाकी थंडी आहे, तोंडातून वाफा येत आहे माझ्या बघा. सलाम. हिंदुस्तान, इंडिया, इंडिया. हिंदी 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 हिंदी. मुंबई, मुंबई. येस, मुंबई. येस, हिंदुस्तान. मुंबई. येस येस. सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन. नाईस, ओके, बाय बाय. या बघितलं ना मित्रांनो, इथले लोक किती जास्त फ्रेंडली आहे, जबरदस्त. पण यार एक लफडा असं आहे ना की आज शुक्रवार असल्यामुळे इथे सगळे दुकानं बंद आहेत. तर थोडंसं तुम्हाला आहे ना मशादबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. मशाद आहे ना इराणमधली सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड सिटी आहे, म्हणजे तेहरान नंतर मशादचा नंबर लागतो. आणि मोस्ट रिलिजियस आणि मोस्ट इम्पॉर्टंट सिटी पण याला म्हणतात, कारण की इथे होली श्राईन आहे. म्हणजे मुस्लिमांमधलं आहे ना सगळ्यात पवित्र स्थळ जे असतं ना ते इथे, म्हणजे वन ऑफ दी मोस्ट फेमस म्हणा किंवा वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणा, ते इथे मशादमध्ये आहे. आपण होली श्राईन पण व्हिजिट करणार आहे. इराणच्या नॉर्थ ईस्टला लोकेटेड आहे ही सिटी. इथून अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तानची बॉर्डर खूप जवळ आहे. आणि पॉप्युलेशन आहे इथली जवळपास 34 ते 35 लाख 2016 प्रमाणे, म्हणजे इथल्या सेन्ससच्या प्रमाणे 34 ते 35 लाख इथली पॉप्युलेशन आहे. तर सही आहे. इथे एक चौकात आलो आहे मी आता. इथून कुठे जायचं आहे मला काही अंदाज नाही आहे, काहीच माहीत नाही की कुठे जायला पाहिजे, कारण की सगळं बंद आहे सध्या. ऊन आहे, पण उन्हाचा एवढा काहीच फायदा नाही, कारण की थंडी एवढी जबरदस्त आहे. हात पूर्ण माझे जाम झालेले आहेत, लिटरली फ्रीज झालेले आहेत. तर बघू इथे आता सिम कार्ड कुठे मिळतं आहे. नमस्ते. नाम? फारजाना. फारजाना. Yours? Mohammed. Mohammed. My name is Vishal. Vishal from India. या चालत होतो यार, चलता चलता 2 जण भेटले, कपल आहे. आणि
सिम कार्ड मला शोधायची आहे, तर ते मला गाईड करतायत की कुठे सिम कार्ड मिळेल दुकानामध्ये. या इराणी कपलकडून बरीचशी माहिती मिळाली. आज शुक्रवार असल्यामुळे सगळे दुकानं इथले बंद राहणार होते, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर सिम कार्ड पाहिजे असेल आजच्या आज तर तुम्हाला जावं लागेल होली श्राईनजवळ, तर त्या एरियामध्ये तुम्हाला सिम कार्ड भेटेल. मग मी पण थोडा विचार केला, म्हटलं की जाऊया, सिम कार्ड पण भेटून जाईल आणि येता येता होली श्राईन पण व्हिजिट करूया. पण आता लागली होती भूक, तर मी शोधत होतो एखादं छोटंसं रेस्टॉरंट आणि शेवटी मला रेस्टॉरंट सापडलं. चालता चालता थकलो होतो यार. एक रेस्टॉरंट दिसलं मध्ये, त्या रेस्टॉरंटला थांबलेलो आहे. भूक लागली होती आणि बाहेर थंडी वाजत होती खूप, तर मग म्हटलं थांबूया, थोडंसं काहीतरी खाऊया. हे असं छोटंसं एक रेस्टॉरंट आहे. चिकन कबाब मी ऑर्डर केलेलं आहे. चिकन कबाब तुम्हाला दाखवतो. हा लिंबू आहे मोठासा, कांदा आहे, हे रोस्ट केलेले टोमॅटोज आहे आणि हे आय थिंक काय माहीत नाही काय आहे, पानं काहीतरी दिसत आहेत. आणि हे आहे बाई चिकन कबाब आपलं. ही मस्त रोटी इथली इराणी आणि हे चिकन कबाब. वाव, क्या बात आहे. पटापट खाऊन घेतो. इकडून जाऊ होली श्राईनजवळ, तिथे आय थिंक मला सिम कार्ड भेटेल असं वाटतंय. पहिले खाऊन घेऊ, कारण की आता मला लागली भूक. तसे 12-12:30 वाजलेले आहेत आणि बघू काय होतं ते ना. फायनली आपलं जेवण आलेलं आहे, बघूया टेस्ट करून कसं आहे. हे बघा, जबरदस्त आहे. हे मी घेतलं चिकन आणि इथली इराणी रोटी, इराणी ब्रेड जबरदस्त होता यार. कालचा ब्रेड एक नंबर होता आणि कालचं ऑमलेट पण भारी झालं होतं एकदम. खाऊन बघतो कसं आहे. ऑसम आहे, टेस्टी, एक नंबर आहे भाई. पटापट पहिले खाऊन घेतो. होली श्राईनला जाऊ, तिथे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली निघालोय आता. जिथे हॉटेलमध्ये मी थांबलो होतो जेवायला, त्यांनीच मला स्नॅप बुक करून दिली आणि आता निघालोय होली श्राईनकडे. गरम वाटतंय मस्त आतमध्ये, बाहेर खूप थंडी आहे यार. कालपेक्षा जास्त वाटतंय मला थंडी. आणि असा काही नजारा आहे बाहेर. ट्रॅफिक कमी आहे आज, कारण की आज सुट्टी आहे आणि सगळे म्हणजे बरेचसे दुकानं वगैरे इकडे सगळे बंद आहेत, त्यामुळे जास्त गर्दी इथे दिसत नाही आहे. आज एनी हाऊ सिम कार्ड घ्यायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ आता आणि सिम कार्ड घेऊनच घेऊया ना, कारण की विदाऊट सिम कार्ड यार मी काहीच नाही करू शकत. इथे सिम कार्ड खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो इथे आहे ना, या अशा सिटी बसेस चालतात इंटरनल ट्रान्सपोर्टसाठी ना. अशा सिटी बसेस चालतात व्हाईट कलरच्या आणि सेपरेट असा एक रोड पण बनवला आहे त्यांनी. आय थिंक BRT आपली जशी आहे ना, तसा एक रोड बनवलेला आहे त्यांनी. ट्रॅफिक बऱ्यापैकी चांगली इकडे, गाड्या पण वेगवेगळ्याच आहे जरा. आता ही खूप जास्त टुरिस्टिक प्लेस आहे, त्याच्यामुळे बघू पोचल्यावरती बोलतो. फायनली उतरलो मी इकडे इमाम रजा जवळ. खूप जास्त गर्दी इकडे, पूर्ण क्राउडेड एरिया आहे आणि पुढे आहे इकडे ती श्राईन. आपण जाणार आहे आतमध्ये. त्याच्या आधी सिम कार्ड घ्यायला थांबलो इथे. फायनली सिम कार्ड मिळाली मला. 4 लाख रियालची सिम कार्ड मिळालेली आहे. खाली टाकून देतो मी इंडियन करन्सीमध्ये किती होणार आहे ते, पण 10 GB डेटा मला याच्यामध्ये मिळालेला आहे आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. पण आता 1 महिना आपल्याला इथे लागणार नाही आहे, पण 10 GB डेटा बऱ्यापैकी कामात येणार आहे. सिम कार्ड ॲक्टिवेट करतो, मग जाऊ होली श्राईनमध्ये आणि बघू पुढे काय होतं ते. मित्रांनो फायनली पोहोचलो आहे मी इथे इमाम रजा श्राईनवरती. इमाम रजा होली श्राईन म्हणतात याला. पूर्ण मोकळं आहे, थंडी खूप जास्त आहे, पण माझ्या समोर खूप सुंदर इमारत आहे. हे बघू शकता, 2 मिनार मोठे मोठे आणि भारी दिसते यार. म्हणजे छान क्रिएटिव्हिटी केलेली आहे. बघू आता आतमध्ये इथून एंट्री कुठे आहे, आतमध्ये जाऊ. आय थिंक आतमध्ये मोबाईल अलाउड नसणार आहे किंवा शूटिंग अलाउड नसणार आहे. जर असली तर तुम्हाला दाखवेल, जर नसली तर बघू. तुम्हाला थोडीशी माहिती पण देईल मी याच्याबद्दल की का बरं हे जास्त फेमस आहे आणि याचा इम्पॉर्टन्स का बरं एवढा जास्त आहे. मला फायनली आतमध्ये एंट्री मिळाली आणि मी पोहोचलो इमाम रजा होली श्राईनच्या आतमध्ये. इमाम रजा हे शिया मुस्लिमांचे 8वे इमाम आहेत आणि इमाम रजा यांची ही पवित्र मजार जगभरातील शिया मुस्लिमांसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. इमाम रजा होली श्राईन ही इराणमधील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थानांपैकी एक आहे. अतिशय भव्य आणि आकर्षक इमारत, यामध्ये अनेक सजावटीचे घटक, सुंदर आणि अप्रतिम वास्तुकला दिसून येते. ही मजार शिया मुस्लिमांच्या सर्वात महत्त्वपूर्ण तीर्थस्थळांपैकी एक मानली जाते. इमाम रजा हे शिया मुस्लिमांचे 8वे इमाम होते. त्यांचा जन्म 15 जून 766 रोजी मदिना येथे झाला. इमाम रजा यांची ही पवित्र मजार संपूर्ण मुस्लिमांच्या श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा एक मोठा केंद्र आहे. होली श्राईनला जाऊन आलो यार आणि आता चाललोय माझ्या हॉस्टेलकडे. थोडा पायी चाललेलो आहे. थोडासा बघतोय काय आहे काय नाही आहे आजूबाजूला.
आणि भरपूरशा गोष्टी इथे पिस्ते बादाम काजू पिस्ते बादाम काजू क्या फरान आय एम नॉट पाकिस्तानी आय एम फ्रॉम इंडिया हिंदुस्तान हिंदुस्तान मुंबई. मेहरबान सलमान खान अस्सलाम वालेकुम आय एम फ्रॉम इंडिया मुंबई यू नो मुंबई. चालता चालता एका दुकानामध्ये आलो यार. त्यांनी मला कार्ड दिलं आहे आणि म्हणे की चला आमच्या दुकानामध्ये या. ड्रायफ्रूटचं दुकान आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे इथे. तुम्ही बघू शकतात की मसाले सगळ्या गोष्टी आहेत. ते ही अशा टाईपची साखर असते आणि या साखरेमध्ये ना एक सॅफ्रॉन टाकलेलं आहे. सॅफ्रॉनला यार आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात? शेंगदाणे, खारे शेंगदाणे, गोड शेंगदाणे, ही अशी साखर मिळते यार इथे. जबरदस्त आहे. केशर केशर म्हणायचं होतं मला, विसरलं होतं मी. इथे पिस्ता वगैरे आहे, इकडे चहा आहे, सॅफ्रॉन टी. तर मित्रांनो अशी इथली ड्रायफ्रूट मार्केट आहे मशादमधली. इराणची टिपिकल इराणी ड्रायफ्रूट मार्केट आहे. जबरदस्त आहे यार. तर यार मी चाललो होतो ब्लॉग करत करत, तर त्या मित्रांनी मला बोलून घेतलं, ड्रायफ्रूटच्या दुकानवाल्या मित्रांनी, की तू या इकडे बघा. त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं माझ्या हातामध्ये. मग मी गेलो आतमध्ये, बघितलं, तुम्हालाही दाखवलं ड्रायफ्रूटचं दुकान कसं आहे. एक टिपिकल इराणियन ड्रायफ्रूट शॉप आणि भारी होतं. आणि इथले लोक आहे ना यार खूप जास्त फ्रेंडली आहेत. म्हणजे तुम्ही फक्त हसून त्यांना सलाम केलं का ते लगेच तुमच्याशी बोलतील, ग्रीट करतील. माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे की नाही, कारण की ना इकडे आवाज खूप जास्त आहे, नॉईज खूप जास्त आहे. तर माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की नाही. असा पूर्ण एरिया आहे इथला आणि सही आहे. ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागले मला तिकडे. तर आता मी चाललो आहे माझ्या हॉस्टेलकडे. बघू अजून रस्त्यामध्ये काही इंटरेस्टिंग दिसलं तर दाखवतो तुम्हाला. अजून खूप गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आपल्याला इराणमध्ये. आत्ताशी आजचा दुसरा दिवस आहे. दुसराही नाही म्हणता येणार, 1.5 दिवस झाला आपल्याला. काल आपल्याला अर्धाच दिवस भेटला होता आणि आजचा पूर्ण दिवस. मशादमधलं एक टिपिकल फ्रूट शॉप बघा. इथे मस्त हे ऑरेंज आहेत, संत्रे आपले, आणि मोठे मोठे यार चांगले जबरदस्त तगडे तगडे संत्रे आहेत. आणि हा दुकानदार आपला मित्र. हॅलो सलाम वालेकुम. यार अजून एका मोठ्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि मोठं ड्रायफ्रूट शॉप आहे, पण आधीपेक्षा बरंच मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी तिथे. इथे मसाले आहेत सगळे जे आपल्याकडे मिळतात. सिनेमन, त्याच्यानंतर तिखट, दालचिनी. मोठे मोठे शॉप आहे इकडे ड्रायफ्रूटचे, कारण इकडे ड्रायफ्रूट्स खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. एकच गोष्ट आहे फक्त की इथे मला किंमत नाही सांगता येते की कशाची किंमत किती आहे, कारण की सगळ्या ज्या किमती आहेत ना या सगळ्या पर्शियनमध्ये लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या किमती मला सांगता नाही येते. पण या सगळ्या गोष्टी इथे आहेत. हे छोटे छोटे कॅन्डीज, चॉकलेट, हे वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाई, या टिपिकल इराणी मिठाईज आहेत.